बऱ्याच जणांना माहीत नव्हतं, पण हे US ला असतात. सो मग आता आम्ही पण चाललो, म्हणजे मी पण त्यांच्यासोबत चालली आहे. सो आता बघू यार, फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट असणार आहे माझी. आणि मला असं खूप असं तरीच वाटतं, असं काहीतरीच वाटतं की. आणि मम्मी पप्पा पण जाम रडले, जाम म्हणजे जाम. ओंकार मला एक्सपेक्टेड नव्हता की रडेल, पण तो पण खूप रडला. बघू आता कसं काय वाटतं. विक्रू मी याची विक्रू जरा गाईज आम्ही खायला आलो लाऊंजमध्ये. आम्ही नेहमी आलो की इकडे बसतो, म्हणजे हे वालं पहिल्यांदा आलं मी. लास्ट टाईम यांनी मला दुसरीकडे नेलेलं, डॉमेस्टिकवालं. इंटरनॅशनलच्या ह्याच्यात पहिल्यांदा आहे. आम्ही आता खातो. सवय करून घ्यायला लागेल आता, त्यांना दिसायचंच आहे माझ्या ब्लॉगमध्ये. पण आता ऑल्सो गाईज, मला आल्या धुरंधरमधला उजेर बरंच दिसला. मी बघायला गेली तर हे मला ओरडायला लागले, जाऊ नको बरं. असं कसं काय? बघू आपण, थांबा मला जेवू द्या, मग मी बोलते. आणि गाईज आम्ही बसलो. गाईज कनेक्टिंग फ्लाईटसाठी आम्हाला ट्रेनमध्ये बसवत आहे. गाईज आम्ही पॅरिसला थांबलो आहे आणि खायला बघतो. पण हे सगळे नॉनव्हेज आहे, सगळ्यात हॅम आहे, काय समजत नाही आहे यार. व्हेजवाल्यांची वाट लागली. थोडा संकष्टी आहे आणि तसं पण मला हे काहीतरी खाद्यगृह आवडत नाही. खाईन यार. गाईज चिप्स खायला घेतले तर चिप्समध्ये पण हे काय करायचं. हे मी उचलले आणि हे बघा, काही खरं नाही माझं तर. आम्हाला फायनली व्हेजवालं रामेन मिळालं आणि आम्ही बघतो आहे की ह्या मटण्याचा मतलब आम्ही ट्रान्सलेट केला हॉट वॉटर. मग आता आम्ही हॉट वॉटर घेतो आहे, पण होतच नाही खायला. भाई पॅरिसमध्ये सगळे फ्रेंच बोलतात, आम्हाला डोंबलाचं काही समजत नाही आहे. आम्ही आमच्या नूडल्ससाठी थांबलो इकडे. आता आम्ही US ला गेल्यावर आम्हाला काही टेन्शन नसेल, कारण की तिकडे साहेबांना कसं सगळं माहिती आहे आणि इंग्लिश चालतं. इकडे सगळे काय बोलतं देवालाच माहिती. काहीच पॅरिसचा एअरपोर्ट बघून मी आता न्यूयॉर्कसाठी बसतो आहे. 5 तास कसे गेलं कळलं पण नाही. झोपलेली मी 2 तासासाठी. आता आम्ही जातो आहे. आम्ही बसलो. फायनली मी न्यूयॉर्कला जाणार आहे. म्हणजे मला माहिती होतं, पण मला असं वाटलं की मी खूप एक्सायटेड वगैरे असून पण मला पप्पांची आणि मम्मीची खूप आठवण येते. तर मला असं हेटवायला लागलं आहे की मी आता डायरेक्ट खूप महिन्यांनी येणार आहे, वर्षांनी येणार आहे. सो म्हणून मला खुश पण आहे मी, पण असं खूप मिक्स्ड फीलिंग आहेत की आता हे तर सोबत आहेत. हे जेव्हा आलेले तर ते एकटे आलेले बिचारे, पण त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं. पण आता मला खूप आरामात सगळं आहे. सो आता बघू कसं काय जात आहे. आम्ही लँड केलेला आहे न्यूयॉर्कमध्ये. पोचलेलं आहोत. आम्हाला बॅगा वगैरे भेटलं, आमचं इमिग्रेशन झालं आणि मला त्याचं टेन्शनमध्ये पण सगळं झालं. आता आम्ही घरी जाण्यासाठी टॅक्सी बघतो. बघू आता घरी गेला. आम्ही बसलो आता
आता आम्ही घरी चाललो. तुम्ही मेरे लिए कुछ डेकोरेशन वगैरे करके रखा है क्या? किती महिने आधी आमच्या इकडे काय माहिती. ही आमची बिल्डिंग आहे. मी जस्ट पोचले माझ्या नावाने. आत्ताच आली मी यार, आत्ता पोचली फक्त. मला हे तर मला हॉटेलचं पण वाटतं. एवढं सुंदर घर. तांदूळ ओलांडण्यासाठी काहीतरी बघताय. गाई झाला लात कसं मारू. गिरना चाहिए पूरा. मैं गिराऊंगी नहीं, हाथ से गिराऊंगी. वाह. चला येऊ. किचनमध्येच घुसलो, जसं काय लगेच मी कामालाच लागणार आहे. हे आहे आमचं घर. हा आमचा हॉल आहे. तिकडे आतमध्ये तिथे बेडरूम आहे तिथे. ओ मस्त. सुंदर 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 सुंदर. अच्छा, मैं इधर से बाहर आ गई. इथे काय आहे? अच्छा, इथे आमची मशीन आहे ही. ए इधर क्या है? अच्छा हाँ थे. क्या बोले? चलो भाई मैं खाना बनाता हूँ. मेरे को परेशान मत करो. मैं अभी मेरे को डांटना मत. मैं खाना वाह बनाता वाह, हूँ. क्या झूठ बोल रही ठीक है. आहे. आत्ता काय बोलले माहिती आहे? मैंने किचन बना लिया है तुम्हारे लिए. आणि लगेच थांबले, म्हणजे मला लगेच आल्याला जेवण बनवायला लावलं. मी म्हटलं ओटा खूप मोठा आहे हा वाला, आणि तिकडे पण. तर मला म्हटलं हा किचन बना लिया मैंने तुम्हारे लिए. आणि लगेच मी जसं कॅमेरा ऑन झालं म्हणजे बरोबर मैं खाना बना रहा. जसं काय लय बनवणार आहे. मॅगी द सेवियर आल्या लगेच किचनमध्ये घेतली. असं नाही की मला बनवून दिलं. बनाया भाई, मैंने बनाया. अजिबात नाही गाईज, अजिबात नाही. तिथे उभं राहायला टोप घेतलं. काय करू, क्या डालू, जसे की बनातेही नाही आहे. हां, सो गाईज आम्ही असंच खालती आलेलो, कारण हे मी बोली ना दूध घ्यायला आलेलो. म्हटलं मी पण येते, सो मला सगळं असंच बघायला भेटतं. सगळं मस्तपैकी मस्त मस्त आहे यार इकडे. फक्त थंडी लागते मला. त्यांच्याकडे ही गरमी आहे तरी मला थंडी लागते. आणि परत सकाळ झाली की मला चहा बनवायची होती, पण दूध नव्हतं. कॉफ़ी है लाए आहे, लेके आहे ना. तर मग आम्ही आता इथे आले. भाई इथे व्हेज नावाची गोष्टच नाही आहे. सगळं चिकन आणि अंडो. भाई चिकनच. मला बर्गरमध्ये नाही आवडत चिकन. मला कशातच चिकन नाही आवडत. तर मला चिकन बर्गर वगैरेची सवय करायला लागणार आहे. यार मला एकदम असं वेगळं वाटतं. म्हणजे असं चांगलं पण वाटतं की मी आली आहे. हां, मेरे को कोक चाहिए. अपना कोक है ना घर. जी घरं जाम सुंदर आहे, मस्त मस्त आहे. फक्त एकच दुःख आहे की आवाजच नाही आहेत यार कोणाचे. कोणच काय बोलत नाही. आवाज असे हॉर्न पण वाजवत नाही त्या. नुसतं शांत शांत वाटायला लागलं मला. तर हे आणि मी बस, अजून कोण नाही. तर सरळ जाऊन असं आमचं घर आहे. काही सोयी माझ्या फ्रेंड्सनी दिलेलं मला इकडे यायच्या आधी, की मी हे फ्रीजवर चिपकवू, म्हणजे मी त्यांना विसरावं नाही म्हणून. छान दिसते. इकडे 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 तेव्हा क्युटीज. सो गाईज मी इकडे पोचली. सेटल वगैरे पण झालं आहे. हा व्लॉग मी जरा लेट टाकला आहे, 1 महिना लेट. सो येस, आता तरी पण अजून सेटिंग लाईक चाललं आहे, सेटल इन व्हायचं. सो ह्याच्यानंतरचे जे व्लॉग्स येणार आहेत ते सगळे लग्नाचेच असणार आहेत. मेहंदी, हळद, लग्न आणि 5 परतावण आणि पहिली रसोई, हे सगळे व्लॉग्स मी टाकणार आहे. त्याच्यानंतर मग मी इकडचे व्लॉग्स टाकायला स्टार्ट करेन. सो येस, तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघा, कसा वाटला ते सांगा. तोपर्यंत बाय बाय.